सभापती महोदय, आत्ताच लक्षवेधी क्रमांक 1 वर चर्चा या ठिकाणी 1 आणि 6 आदरणीय शेलार साहेब या ठिकाणी सन्माननीय सदस्य महोदयांच्या बऱ्याचशा सूचना शिक्षण विभागाशी संबंधित पण त्या ठिकाणी होत्या। आता योगायोग असा आहे की कालच मी माननीय शेलार साहेबांना काल आम्ही गप्पा गोष्टी करत असताना मी सांगत होतो की शेलार साहेब, यापूर्वी तुम्ही या विभागाचा कार्यभार स्वीकार अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पण या विषयाचा कार्यभार तुम्ही घ्यावा अशा प्रकारचं विनंती मी त्यांना करत होतो। हो सभापती महोदय, मूळ जो विषय होता अतिशय गंभीर विषय होता आणि माननीय शेलार साहेबांनी त्याला अतिशय समर्पक असं उत्तर त्या ठिकाणी दिले। सभापती महोदय, आपण पाहतो की अगदी जी लहान बाळं आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये, कदाचित आपल्याकडे नातवंड आहेत, जी लहान बाळं आहेत त्यांचं जेव्हा त्यांचं आई त्यांचं आजी आजोबा जेव्हा त्यांना भरवतात तर ते भरवत असताना सुद्धा त्याला मोबाईलमध्ये आपण काहीतरी कार्टून दाखवून त्या लहान बाळांना आपण भोजनाची व्यवस्था करतो आणि ते बाळ त्या ठिकाणी ते बघून मग जेवण करत असतं। आणि म्हणून मला वाटतं की सुरुवातच जर इथून होत असेल तर याला काही प्रमाणात आम्ही सुद्धा जबाबदार त्या ठिकाणी निश्चितपणे आहोत। सभापती महोदय, अनेक गावांनी अनेक शाळांनी पालकांनी अतिशय चांगले निर्णय केलेले पण आपल्या समोर मला ठेवायचे आहेत। अनेक गावांमध्ये काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी निर्णय केला की साधारणपणे 7 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत त्या ठिकाणी मोबाईल्स बंद असतील आणि टीव्ही सुद्धा त्या घरातले बंद असतील आणि हा पूर्ण वेळ आपल्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी असे चांगले उपक्रम आणले तर त्याचं जरा व्हायरल करा आणि सगळी प्रसिद्धी आणि प्रचार करा। तर मला वाटतं की असे पॉझिटिव्ह विषय घेऊन पण आपल्याला समाजाच्या समोर जावं लागणार आहे।